नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबरचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाला रक्षाबंधन निमित्त मिळाली 4,48,00,00,000 रुपयांची ओवाळणी. बऱ्याच दिवसांपासून जरांगेंची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला अशी भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संध्या सव्वालाख यांनी केली आहे. कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची हत्या झाली असून तिच्यावर लैंगिक अत्याचाराची शक्यता दर्शवली जाते. मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ईडी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. कोल्हापुरातील पीडित मुलीच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. अनिल गोटे हे देशद्रोही अब्दुल करीम तेलगी यांचे मानसपुत्र आहेत असा गंभीर आरोप आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केलाय. बदलापूर येथील आंदोलकांची लवकरात लवकर सुटका व्हायला हवी अशी भावना विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एमपीएससी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या तरी देखील विद्यार्थ्यांनी पुन्हा येथे रास्ता रोको केला असल्याची तक्रार संदीप गिल यांनी केली आहे. ठाणे बेलापूर रोडवर अज्ञात इसमाने केलेल्या हत्येच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस गुन्हे शाखा कक्ष 1 यांनी गजाआड केला आहे. शक्ती कायदा प्रत व्हावा यासाठी शेवटच्या थरावरील गोविंदा विधेयकाची प्रत झळकवणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पुण्यामध्ये आंदोलनस्थळी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याला भोवळ आल्यानं तात्काळ वैद्यकीय मदत बोलवण्यात आली. अकोला जिल्ह्यातील 6 मुलींवर एका शिक्षकानं अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोल्यातील धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आलंय. अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नाही, मात्र माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयात जायला देखील तयार आहे असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. अबकट आरक्षणामध्ये आमच्या मातंग समाज, चर्मकार समाज आणि इतर समाज घटक असतील त्यांना फायदा होणार असल्याचं वक्तव्य आमदार अमित गोरखे यांनी केलंय. बदलापूरनंतर आता अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून 35 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर मुंबईतील आंदोलनादरम्यान खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बदलापूर घटनेच्या विरोधात वर्ध्यात महिला काँग्रेस आक्रमक झाल्या असून दगडाला राखी बांधत महिलांनी निषेध नोंदवलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. अलिबागमध्ये गोपाळकाला निमित्त भव्य दिव्य अशा भाजप चषक दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेतील विजयी गोविंदास 2,22,222 रुपये चषक आणि सन्मान चिन्ह अशी बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.